नमस्कार मित्रांनो, मी महेश जाधव, अकोला, महाराष्ट्र येथून. आज आपण एका शेतकरी बांधवाच्या बांधावर आलेलो आहोत. ते म्हणजे रिझल्ट बघण्यासाठी. कुठलीही गोष्ट ज्यावेळेला आपण वापर करतो तर त्या गोष्टीचे रिझल्ट हे फार महत्त्वाचे असतात. त्याच वेळेस त्या गोष्टीवर विश्वास ठेवला जाते. तर आपण कुठलीही गोष्ट करताना रिझल्ट हे दाखवतो आणि शेतकऱ्यांचा विश्वास आपण कायम आपल्यासोबत घेतो. आपल्यासोबत असे हजारो शेतकऱ्यांचे रिझल्ट आणि त्यांचा विश्वास हे घेऊनच आपण फील्डवर जात असतो. तर आपण शेतकरी बांधवाचा परिचय घेणार आहोत. सर, तुमचं नाव? माझं नाव राजू शामराव राबडे आहे. मी रोडगा येथील रहिवासी आहे. रोडगा म्हणजे तुमचा तालुका, जिल्हा? तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी. ओके. तर ही हळद जी आहे, किती एकर हळद आहे तुमची? 1 एकर आहे. 1 एकर. या हळदीला तुम्ही मल्टीप्लायरची सुरुवात कशी केली? सर, मी या हळदीला मल्टीप्लायरची सुरुवात बीज प्रक्रियेपासून केलेली आहे. बरं. बीज प्रक्रियेसाठी मी जवळपास 1 किलो या हळदीसाठी वापरलेलं आहे. बरं. तुम्ही बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय असा फरक जाणवला? इतर शेतकऱ्यांची हळद तुमच्या आजूबाजूला आहे, तुम्ही सांगितलं की बाकी शेतकऱ्यांची हळद कशी निघाली आणि तुमची किती कालावधीमध्ये कशी जर्मिनेशन मिळालं, ते थोडक्यात सांगितलं. इतर शेतकऱ्यांना तुमच्या त्या सांगण्याचा फायदा होईल. सर, आता हळद पीक असं आहे सर की जवळपास त्याला 25 ते 26 दिवस त्याला निघायला लागतात. पण माझ्या हळदीमध्ये मल्टीप्लायरचा बीज प्रक्रिया केल्यामुळे असं झालं की 12व्या दिवशीच मला ते उगवण शक्ती निघली, त्यांची कोंब निघायला लागली. हा, 12व्या दिवशीच त्याचं ते हे निघलं, कोंब निघले आणि जवळपास 20-25 दिवशी पूर्ण निघून पडली. सरांनी एक फार महत्वाचा अनुभव सांगितला. 25 ते 26 दिवसाच्या पुढे हळद उगवणं चालू होते आणि आज यांचा किती दिवसाचा प्लॉट आहे? 1 महिना कंप्लीट झाला. 1 महिन्याचा प्लॉट आहे. तुम्ही जर बघितलं तर पूर्ण प्लॉट हा ग्रोथ सारखी आहे आणि सारखी उगवण झालेली आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच की मल्टीप्लायरची सीड ट्रीटमेंट केल्यामुळे यांना हा फायदा मिळाला की यांची जर्मिनेशन जबरदस्त झालेलं आहे आणि प्लॉट एक समान दिसत आहे. सोबतच याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय फरक जाणवला असा? याच्या व्यतिरिक्त सर, आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी समजा हळदीमध्ये भरपूर काही असा बदल झालेला आहे सर, की 1 महिना आपल्याला हळद निघून पडायलाच लागत गेली सर. बरोबर. तर आज 1 महिन्यामध्ये आपली जवळपास 3-3, 4-4 पानावर हळद आलेली आहे सर. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो, हे फक्त 1 महिन्याचं पीक आहे. कोणी म्हणणार नाही की 1 महिन्यात एवढी मोठी ग्रोथ होऊ शकते. पानाची साईज बघा, 3 ते 4 पानावर हे पीक आलेलं आहे आणि ग्रोथ एक सारखी आहे. विशेषतः या प्लॉटची हीच आहे की खालीवर किंवा मागं पुढे हळद निघाली नाही आणि 12व्या दिवसापासून यांचे कोंब निघणं चालू झाले. जर्मिनेशन 100% यांचं झालेलं आहे. ग्रीनरी प्लॉटला बघू शकता, स्टंप मजबूत झालेला आहे. तुम्ही बघू शकता स्टंपची साईजसुद्धा जाडी चांगली आहे. आणि मित्रांनो, म्हणतो आपण की बाळ जेवढं सुदृढ असते तेवढं त्याची इम्युनिटी पॉवर चांगली असते आणि त्याच्यावर येणाऱ्या बिमाऱ्या जे असतात हे कमी प्रमाणात येतात किंवा येत नाहीत. तर हेच या प्लॉटचं वैशिष्ट्य आहे की यांचा प्लॉट एवढा सुदृढ आहे, याच्यावर सहजासहजी कुठली बिमारी येणं शक्य नाही. तर हाच रिझल्ट दाखवण्यासाठी मित्रांनो आपण प्लॉटवर येतो. इतर जे शेतकरी आपल्या फेसबुक चॅनलला असतील यांनी, नवीन असणाऱ्यांनी फॉलो करायचं आणि बाकी इतर माहिती लागली तर जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा. धन्यवाद.